रस्तेमार्गे मोदींचा ताफा मुलुंडच्या दिशेला पूर्व द्रुतगती मार्गावरून जाईल आणि त्यानंतर पूर्व द्रुतगती मार्गावरून 6 किलोमीटर अंतर पार केल्यावर विक्रोळी सोडल्यानंतर ताफा पश्चिमेला वळेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमधला हा पहिला मेगा रोड शो आहे। तसंच भाजपच्या माध्यमातून एक मोठं शक्ती प्रदर्शन आणि आपण थेट दृश्य पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या रोड शोच्या आधी सगळ्यात आधी TV9 मराठीवर ही थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता अशोक मिल परिसरामध्ये पोहोचेल आणि तिथून या रोड शोला सुरुवात होणार आहे। पुढच्या 10 मिनिटांमध्ये हा ताफा अशोक मिल परिसरामध्ये पोहोचणार आहे। LBS मार्गावरून 4 किलोमीटरचा प्रवास करून अशोक सिल्क मिल इथे आता मोदींचा ताफा पोहोचेल। तर सध्याची जी दृश्य पाहतोय ती पूर्वेहून पश्चिमेला म्हणजे JVLR विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडला हा ताफा वळलेला आहे आणि लगेच येणारा पहिला LBS म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्ग या मार्गावर हा ताफा जो आहे तो आता सध्या वळलेला आहे। LBS मार्गावरून 4 किलोमीटरचा प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक सिल्क मिल या ठिकाणी पोहोचेल आणि आता इथे आपण ही थेट दृश्य पाहतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे जे उमेदवार आहेत महायुतीचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची वाट या ठिकाणी पाहिली जाते। पुढच्या 6 ते 7 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये पोहोचेल। ही दोन दृश्य पहिली दृश्य आहेत पंतप्रधानांच्या ताफ्याची, तर दुसरी दृश्य आहेत पंतप्रधानांची जे लोक वाट पाहत आहेत त्यांची। मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळातच पंतप्रधान आता अशोक सिल्क मिल येथे पोहोचणार आहेत। तर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्वजण त्याचप्रमाणे भाजपचे महायुतीचे दिग्गज नेते सज्ज आहेत। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा LBS मार्गावर वळतोय आणि LBS मार्गावरून 4 किलोमीटरचा प्रवास करून अशोक सिल्क मिल या परिसरामध्ये आता मोदींचा ताफा पोहोचेल। दोन दृश्य इथे आहेत आपला कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2। तर कॅमेरा 1 मध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अशोक मिल पर्यंतचा प्रवास पाहतोय, तर दुसरा आहे ते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधानांच्या आगमनाची वाट या ठिकाणी पाहत आहेत। इथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं जाईल, अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर हा मेगा रोड शो या ठिकाणाहून सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा कल्याणवरून गोदरेज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेलिकॉप्टर उतरला आणि त्यानंतर तिथून LBS मार्गावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा जातोय। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आधीच महाराष्ट्रामधल्या 2 सभा आटपून पंतप्रधान मुंबईमधल्या या रोड शो साठी आता दाखल होत आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान अशोक मिल परिसरामध्ये पोहोचतील। तर प्रचारासाठी आता फक्त 3च दिवस बाकी आहेत, त्यामुळे प्रचाराला आता चांगलाच वेग आलेला आहे। या रोड शोला भाजपचे आणि महायुतीचे देखील सर्वच दिग्गज नेते उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। याआधी 2004 मध्ये सोनिया गांधींचा मेगा रोड शो या ठिकाणी झालेला होता। त्यानंतर दुसरा रोड शो काँग्रेसचा 2009 मध्ये झाला होता आणि भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं प्रियांका गांधी राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये रोड शो केला जो धारावीच्या मार्गाने आला होता आणि भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रोड शो आहे मुंबईमधला। तसं तर 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये रोड शो केलेला आहे आणि आता मुंबईमधला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला मेगा रोड शो आहे। तर पंतप्रधान मोदींनी मुंबईत याच भागात रोड शो घेण्याची देखील अनेक कारणे आहेत। घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे। पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जातं। तर LBS मार्गावरून आता अशोक सिल्क मिल या परिसरामध्ये आता सध्या हा ताफा जो आहे तो पोहोचत आहे आणि दोन्ही मार्गांवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत। या संपूर्ण मार्ग जो आहे अशोक मिल आणि आता LBS रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा पोहोचलाय आणि LBS मार्गावर दोन्ही बाजूंना नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे। अवघ्या 4 किलोमीटरचं अंतर आता पंतप्रधानांना पार करायचं आणि त्याच्यानंतर ते जिथून रोड शोला सुरुवात होणार आहे त्या अशोक सिल्क मिल येथे पोहोचणार आहेत, त्या परिसरात पोहोचणार आहेत। त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारीही करण्यात आलेली आहे। तर LBS मार्गावरूनच खरं तर इथे लोकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच हा रोड शोचा मार्ग असा असेल अशोक सिल्क मिल त्याचबरोबर
श्रेयस टॉकी, सर्वोदय नगर, सीआयडी ऑफिस, सांगवी स्क्वेअर, हवेली ब्रिज आणि पार्श्वनाथ चौक असा हा 3 किलोमीटरचा साधारणतः मार्ग आहे आणि त्या मार्गावरून हा रोड शो जाईल। भाजपचं एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन, मुंबईमधल्या 6ही जागा मिळवण्याचा दावा भाजपनं केलेला आहे। 2014 आणि 2019 मध्ये ज्याप्रमाणे 6 जागा भाजपला म्हणजे त्यावेळेच्या युतीला मिळाल्या होत्या, तर त्या जागा जिंकण्याचा निर्धार भाजपनं केलेला आहे। सगळे उमेदवार या ठिकाणी या रोड शो मध्ये उपस्थित असणार आहेत। मनसेचे झेंडे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महायुतीमधले 3 पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे सुद्धा सध्या महायुतीच्या सोबत आहे आणि त्यामुळे तीनही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा एलबीएस मार्गावरून जाताना। आतापर्यंत मोदींनी महाराष्ट्रात एकूण 19 सभा घेतल्यात, तर 5व्या टप्प्यासाठीही मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत मुंबईवर। त्यांनी विशेष लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे आणि प्रत्येक उमेदवारासाठी मोदींनी सभा घेतली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढच्या 2 मिनिटात अशोक मिल परिसरामध्ये आता पोहोचणार आहे। तिथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते अभिवादन करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढच्या काही मिनिटात अशोक मिल परिसरात। पंतप्रधान मोदी यांचा रोड शो विक्रोळी येथील अशोक सिल्क मिल पासून सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, सीआयडी ऑफिस, सांगवी स्क्वेअर, हवेली ब्रिज आणि पार्श्वनाथ चौक येथे या रोड शोची सांगता होणार आहे। या टप्प्यात मोदींचा रोड शो होणार आहे। सर्वसामान्यांनी देखील या रोड शो मध्ये सहभागी व्हावं यासाठी भाजपच्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आणि आता पुढच्या काही सेकंदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये आणि ही थेट दृश्य आपण पाहतो। काही सेकंदांमध्ये पंतप्रधानांचा ताफा या ठिकाणी पोहोचेल।